आणि आता जाऊया फुलपाखरांच्या आगळ्या वेगळ्या छोट्याशा जगात. केनियातील नैरोबीमध्ये एका अवलियानं या फुलपाखरांना खरंच फुलांसारखं जपलंय. तो हे का करतोय, कसं करतोय हे पाहण्यासाठी थेट जाऊया केनियाच्या नैरोबी रिसर्च सेंटरमध्ये. फुलपाखरं म्हणजे लहानांपासून मोठ्यांना भुरळ घालणारे लहानसे जीव. याच फुलपाखरांसाठी संपूर्ण जीवन अर्पण करणारा एक अवलिया आहे केनियाच्या नैरोबीमध्ये. नैरोबी रिसर्च सेंटरमध्ये फुलपाखरांचं जगातलं सर्वात मोठं संवर्धन केंद्र आहे आणि याचं श्रेय जातं ते स्टीव्ह कॉलिन्स या फुलपाखरांच्या अभ्यासकाला. त्यांच्याकडे आफ्रिकेसह जगभरातील काही दुर्मिळ फुलपाखरांचं संवर्धन केलं जातं, त्यांचं संशोधन केलं जातं. तसंच फुलपाखरांच्या प्रजननासाठी पोषक वातावरणही याच सेंटरमध्ये केलं जातं. आमच्याकडे आफ्रिका खंडात आढळणाऱ्या जवळपास 95% फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. यातील अनेक तर नव्या आहेत. जगभरातील फुलपाखरांच्या जवळपास 900 प्रजाती कॉलिन्स यांच्या या रिसर्च सेंटरमध्ये आहेत. नैरोबीचं उपनगर असलेल्या कारेन उपनगरात हे सेंटर आहे. कॉलिन्स यांचं बालपण पश्चिम केनियाच्या माउंट एल्गॉन या परिसरात गेलंय. युगांडा देशाच्या सीमेलगत असलेल्या निसर्ग संपन्न प्रांतात वयाच्या 5व्या वर्षापासूनच त्यांना फुलपाखरांनी भुरळ घातली आणि तेच त्यांचं पॅशन बनलं. फुलपाखरांच्या आस्थेपायी आज त्यांनी जवळपास 10,20,000 प्रजातींचे नमुने साठवले, तर सुमारे 3,00,000 प्रजातींचे नमुने फ्रेम करण्यात येणार आहेत. आफ्रिकन फुलपाखरांचा संग्रह हा जगातील सर्वात मोठा संग्रह आहे. इथे मी जवळपास 1,25,000 फुलपाखरांच्या प्रजाती पिन केल्यात, तर 3,00,000 इतर प्रजाती फ्रेम करणार आहे. कॉलिन्स यांची 1.5 एकराची जमीन ही लाखो देशी झाडं आणि फुलझाडांचं घर झालंय. याच झाडांवर फुलपाखरांचं प्रजनन केलं जातं. कॉलिन्स यांची ही कित्येक दशकांची मेहनत आहे. त्यांनी त्यांच्या 60 वर्षांच्या संशोधनाच्या आधारावर आतापर्यंत फुलपाखरांवर 8 पुस्तकं लिहिली आहेत. मात्र त्यांचं पॅशन त्यांना इथवरच थांबवत नाही. त्यांना भविष्याचेही वेध लागले. त्यांच्या संग्रहासाठी ते एका सुरक्षित घराच्या शोधात आहेत. आम्हाला भविष्यात या जैवविविधतेची जपणूक करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे आणि मुळात या रिसर्च सेंटरसाठी एक कायमचं सुरक्षित घर हवंय. फुलपाखरं तुम्हा आम्हालाही भुरळ घालतात, मात्र या अल्पजीवी पाखरांसाठीही स्वतःचं पूर्ण आयुष्य वेचणारे, आपल्यानंतरही त्या पाखरांसाठी जीवाची तगमग करणारे स्टीव्ह कॉलिन्स यांच्यासारखे पर्यावरणप्रेमी विरळाच. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.